Hello everyone, welcome to New Speak Spoken English Enhancement Center. आज आपण अजून एक एसे घेणार आहोत. एसेचं नाव आहे माय ग्रँडमदर. लेट्स बिगिन. माय ग्रँडमदर म्हणजे आजी. मग ती आईची आई असू शकते किंवा वडिलांची आई असू शकते. सो माय ग्रँडमदर्स नेम इज पार्वती. माझ्या आजीचं नाव आपण बघितलं होतं फादर्स नेम, एक जो आधीचा एसे होता त्याच्यामध्ये ॲपॉस्ट्रॉफी एसचा अर्थ काय असतो? तिचं नाव. माय ग्रँडमदर्स नेम इज पार्वती. तिचं नाव पार्वती आहे. शी इज 65 years old. ती 65 वर्षाची आहे. 65. शी हॅज व्हाईट हेअर म्हणजे तिचे केस पांढरे आहेत. हर फेस इज रिंकल्ड म्हणजे सुरकुत्या पडणे. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आहेत. शी इज ओल्ड. ती म्हातारी आहे. बट शी इज हेल्दी अँड ॲक्टिव्ह. हेल्दी आहे म्हणजे छान तब्येत चांगली आहे तिची आणि ती ॲक्टिव्ह आहे. स्टील शी हॅज स्ट्रॉंग टीथ. स्टील म्हणजे अजूनही तिचे दात स्ट्रॉंग आहेत. शी स्टूप्स अ लिटिल. स्टूप्स म्हणजे वाकणे, ती थोडीशी वाकते. बट वॉक्स विदाउट अ वॉकिंग स्टिक. पण चालते कशी? विदाउट अ वॉकिंग स्टिक म्हणजे जी काठी वापरतात चालताना आधार म्हणून, ती न घेता ती चालते त्याच्याशिवाय म्हणजे विदाउट. शी हॅज 2 sons. तिला 2 मुलं आहेत. माय फादर इज द एल्डर वन. माझे वडील हे काय आहेत? एल्डर वन म्हणजे मोठे आहेत. आपण मागच्या एसेमध्ये यंगर असा शब्द बघितला होता, त्याचा अर्थ असतो लहान, छोटी. पण इथं आहे एल्डर. यंगरच्या उलट एल्डर. एल्डर वन असं ते एकत्रित अर्थ घ्यायचा, मोठं. इथं वन म्हणजे एक असा काही अर्थ घ्यायचा नाही. सो माय फादर इज द एल्डर वन म्हणजे माझे वडील सगळ्यात मोठे आहेत. शी हॅज 3 grandsons and 2 granddaughters. तिला 3 grandsons म्हणजे नातू आहेत and 2 granddaughters म्हणजे 2 नाती आहेत. शी गेट्स अप अर्ली इन द मॉर्निंग. ती सकाळी लवकर उठते. टेक्स बाथ आंघोळ करते. अँड हेल्प्स माय मदर इन द किचन आणि माझ्या आईला किचनमध्ये मदत करते. शी गोज टू अ नियर बाय टेम्पल म्हणजे ती नियर बाय म्हणजे जवळपासच्या मंदिरात जाते. टेम्पल म्हणजे मंदिर. अँड वर्शिप्स लॉर्ड कृष्णा आणि कृष्ण भगवान जे आहेत त्यांची ती पूजा अर्चा करते, त्यांची भक्ती करते. वर्शिपचा खरा अर्थ काय असतो? भक्ती करणे. शी इज व्हेरी वाईज. ती खूप ज्ञानी आहे. ऑल कम टू हर. ऑल म्हणजे सगळे लोक तिच्याकडे येतात. फॉर हर ॲडवाईस तिचा सल्ला घेण्यासाठी. ॲडवाईस म्हणजे सल्ला. शी इज व्हेरी हेल्पफुल. ती खूप मदतगार आहे म्हणजे ती सगळ्यांची खूप मदत करते. कधी थोडंसं मराठी माझं चुकू शकतं. आय ट्राय माय बेस्ट टू एक्सप्लेन यू इन मराठी. So please excuse me in case I go wrong little bit with Marathi. Okay, पुढे जाऊया. She is very helpful and kind to all. प्रेमळ आहे, काइंड आहे, नम्र आहे म्हणजे काइंडचा अर्थ दयाळू आहे. She loves all the children. ती सगळ्या मुलांवरती प्रेम करते. तिला सगळी मुलं आवडतात. शी टेल्स अस इंटरेस्टिंग स्टोरीज ॲट नाईट.
ती रात्री आम्हाला इंटरेस्टिंग स्टोरीज सांगते. म्हणजे असं वाढवणाऱ्या अशा उत्सुकता वाढवणाऱ्या स्टोरीज ती सांगते. वी ऑल रिस्पेक्ट अँड लव्ह हर. आम्ही सगळे तिचा आदर करतो आणि तिच्यावर प्रेमही करतो. सो दिस वॉज अबाउट द एसे. नाव लेट्स गो टू द वोकॅब्युलरी. ग्रँडमदर म्हणजे आजी. इज रिंकल्ड म्हणजे सुरकुत्या पडलेल्या आहे. ओल्ड म्हणजे वृद्ध. हेल्दी सशक्त. ॲक्टिव्ह कार्यक्षम. स्टील अजूनही. स्ट्रॉंग टीथ मजबूत दात. स्टूप्स अ लिटिल थोडीशी वाकते. विदाऊट म्हणजे शिवाय. एल्डर वयाने मोठे. ग्रँडसन्स नातू. ग्रँडडॉटर्स नात. टेक्स बाथ आंघोळ करते. इन द किचन म्हणजे स्वयंपाकघरात. नियर बाय जवळच्या. टेम्पल म्हणजे देऊळ. वर्शिप्स पूजा करते. लॉर्ड येथे अर्थ भगवान देव म्हणजे ह्या एसेमध्ये त्याचा तुम्ही तसा अर्थ घेऊ शकता. भगवान श्रीकृष्ण लॉर्ड कृष्णा. वाईज सुज्ञ जाणकार ज्ञानी. ॲडवाईस म्हणजे सल्ला. हेल्पफुल म्हणजे मदत करणारी. टेल्स इंटरेस्टिंग स्टोरीज मनोरंजक गोष्टी सांगते. रिस्पेक्ट म्हणजे आदर करतो मान देतो. आय होप दिस विल बी हेल्पफुल फॉर यू. थँक यू.